नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी चित्रगौरवचं यंदाचं 25वं वर्ष आहे आणि बऱ्याच सिनेमांना नॉमिनेशन आहे. प्रियदर्शनी आत्ता माझ्यासोबत आहे. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि छान दिसते. थँक्यू. आजचं स्टायलिंग कोणी केलं प्रियदर्शनी? मीच केलंय. पण काही थीम लक्षात ठेवली की 25वं वर्ष आहे तर आपल्याला काही वेगळं करायचं किंवा असं काही डोक्यात? मला साडी नेसावीशी वाटत होती, सो साडीमध्ये काय करू शकतो असं वाटलं. तर मला हे गजऱ्याचं बन हे मला खूप आवडतं, सो त्याच्या अनुषंगाने मी बाकी सगळं ठरवलं आहे. आणि ही लावण्य सारीची साडी आहे, सो त्यांचं धन्यवाद. ही दिस साडी इज डुईंग एव्हरीथिंग फॉर मी. मला ते काहीच एक्स्ट्रा करायची गरज पडत नाही. आणि म्हणजे ते क्लच आहे एक छान. त्या क्लचमध्ये काय काय आहे आम्हाला बघायला? दिस क्लच इज बाय झूक, सध्याचा खूप सगळ्यांना माहीत होणारा ब्रँड. त्याच्यामध्ये काय फोन, लिपस्टिक, गाडीची किल्ली, रुमाल, समथिंग मोर विथ मेकअप, दॅट्स ऑल. काजळ वगैरे आहे. पण प्रियदर्शनीला क्विक लुक रेडी व्हायचं असेल क्विक लुकमध्ये तर कुठल्या 3 गोष्टी तिला पटकन करायला आवडतील लुकमधल्या? एकतर माझे कर्ल्स त्या दिवशी खुश असतील तर तर त्यांना अजून खुश करून त्यांना छान प्लम करणं. सो कर्ल्स केले की आय एम सॉर्टेड विथ माय लुक. एल्स दिस बन इज माय गो टू लुक. बन आणि लॉंग इयरिंग्स अशा पद्धतीचं काहीतरी. किंवा तिसरं मी केसांचंच सांगते, सॉरी, पण हेअर इज इम्पॉर्टंट. केसांनी सगळं ठरतं. तर केस असे बांधणं आणि असा माझा कर्ल्सचा पिसारा येतो तो करणं. सो हे 3 माझे गो टू हेअरस्टाईल्स आहेत. याच्या पलीकडे काही करायचं म्हटल्यावर ते जरा टाईम कन्झ्युमिंग असतं. आणि विथ ड्रेस आय फील एनी क्रॉप टॉप अँड लॉंग पॅन्ट्स वूड डू. किंवा कुठल्याही ड्रेसवरती गुड हील्स, त्याच्याने तुमचा लुक येऊन जातो. कधी कधी इयरिंग्स सगळं, जसं की आज इयरिंग्स आर डुईंग एव्हरीथिंग, त्याच्यामुळे तेही छान आहे. पण इंडस्ट्रीमधली अशी कुठली मैत्रीण आहे तुझी जिला तू तुझा लुक रेडी करायला जर तुला सांगितलं की आता तुला क्विक लुक करायचा आहे तर तिला देऊन टाकशील की आजचा लुक माझा तू डिझाईन करशील, अशी तुझी खास मैत्रीण कोण आहे आणि ती छान करेल असं तुला कॉन्फिडन्स? आय गेस शिवाली किंवा इवन वनिता. पण मला मॅक्सिमम लुकसाठी मदत करणारी व्यक्ती माझी रूममेट आरती मोरे. सो तिने मला सगळ्यात जास्त वेळ मदत केली. हे नाही हे घाल, हे नाही हे घाल. प्रियदर्शनीला आज किती नॉमिनेशन आहेत आणि किती एक्सायटेड आहेस खरं तर नॉमिनेशनसाठी? आणि एकंदरीत झी अवॉर्ड खूप महत्त्वाचं असतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातलं, सो त्याच्याबद्दलही सांग. माझ्या आयुष्यातलं हे पहिलं झी नॉमिनेशन आहे आणि मला नवरदेव BSc ॲग्री या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीमध्ये नामांकन आहे. आणि माझ्या खूप आवडत्या अभिनेत्रींसोबत नामांकन आहे. मुक्ता बर्वे माझी लहानपणापासूनची आयडल आहे आणि तिच्याबरोबर माझं नाव आहे. तर इथेच मला जिंकल्याचं समाधान आहे. याच्या पलीकडे काही नको. आणि त्याचबरोबर वैदेहीचं काम मला खूप आवडतं. मला प्राजक्ताचं काम फुलवंतीमधलं आवडलं आहे. सो सगळेच एवढे चांगले चांगले खूप दर्जेदार कामं करणारी मंडळी आहेत आणि त्यांच्याबरोबर नाव आहे. सो आय एम हॅपी अबाउट इट. आणि पहिलं झीचं नॉमिनेशन, त्यामुळे त्याचा उत्साह, एक्साइटमेंट आणि आनंद आहेच. ऑल द बेस्ट तुला त्याच्यासाठी आणि प्राईज घेऊनच येशील. थँक्यू सो मच.